Hello everyone. Today we are going to see the career opportunities for engineering students. नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहत आहोत career opportunities for engineering student. Okay. So I will use both English as well as Marathi language. Okay. So see here, what after 12 science? 12वी नंतर काय? So after 12 science engineering we can choose the engineering courses. So first thing is that why engineering? Engineering is ka. Okay. So in engineering we can nurture our career, and again you will get a good job, a good recognition after engineering. म्हणजेच इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा जॉब आणि एक चांगलं रिकग्निशन, एक चांगलं प्रेस्टिज मिळतं. ओके, नाव नेक्स्ट इज वॉट वी आर गोइंग टू सी द ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत तरी कोणत्या? फर्स्ट इज वॉट सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. दीज आर द कोर ब्रांचेस. दॅट मीन्स सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ह्या आहेत मुख्य ब्रांचेस आपण ज्या म्हणतो त्या आहेत. नेक्स्ट इज वॉट अलाइड ब्रांचेस. दॅट इज वॉट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, अँड मेनी मोर branches will be there. That means the production engineering is there, metallurgy engineering is there, aeronautical engineering is there, chemical engineering is there, instrumentation engineering, aerospace engineering, agriculture engineering, petrochemical engineering, petroleum engineering, mining engineering, biotechnology engineering. These are the various branches of engineering will be there. Now next is what after completion of engineering. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण काय काय करू शकतो? फर्स्ट थिंग इज वॉट जॉब इन MNC, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करू शकतो. दुसरं नेक्स्ट इज वॉट पोस्ट ग्रॅज्युएशन, वी कॅन गो फॉर द पोस्ट ग्रॅज्युएशन. नेक्स्ट इज वॉट वी कॅन स्टार्ट अवर बिझनेस, दॅट इज एंटरप्रेनरशिप. ओके, अँड नेक्स्ट इज वॉट government jobs, we can go for or we study for the government jobs. These are the various पोस्ट आफ्टर द इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग झाल्यानंतर ह्या आपण इतक्या मार्गाने जाऊ शकतो. पहिली गोष्ट मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करू शकतो. नेक्स्ट पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाऊ शकतो, स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो आणि गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू शकतो. आफ्टर कम्प्लिटिंग ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग यू कॅन वर्क इन मल्टीनॅशनल कंपनीज. ओके, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन, फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन वी कॅन गो फॉर द ME, MTech, MS and MBA. Okay, so our everyone's dream is that to study in IITs. ओके, तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला IIT मध्ये शिकायचं आहे. तर ग्रॅज्युएशन आपण तिथं करू शकलो नसलो तरी आपण पोस्ट ग्रॅज्युएशन IIT मध्ये करू शकतो. त्यासाठी एक्झाम असते तरी कोणती, तर एंट्रन्स एक्झाम असते. दिस एंट्रन्स examination is known as GATE, General Aptitude Test in Engineering, that is GATE. ओके, तर आता गेट कंडक्ट करतं. गेट कंडक्ट 7 IITs and 1 IISc बेंगलोर, हे 8 जण मिळून काय करतात, ही गेट एक्झाम कंडक्ट करतात. ओके, तर गेट एक्झामिनेशन असते किती मार्काची, तर 100 मार्काची एक्झामिनेशन असते. दिस इज वॉट 100 मार्क्स एक्झामिनेशन. आउट ऑफ 100 इफ यू गॉट द मार्क्स मोर दॅन 70, okay, so you will directly got admission in post graduation for the that is what you got the admission for ME and MTech or MS in the IITs or IISc Bangalore. Okay, next is what many students are willing to do the MS courses in abroad, that means out of India. Okay, तर भारताबाहेर शिकण्यासाठी काय लागतं, आपल्याला मास्टर्स डिग्री कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एक्झाम द्यावी लागते. दॅट इज वॉट GRE, IELTS अँड TOEFL. दीज आर द एक्झामिनेशन्स. ओके, दीज आर द इंग्लिश प्रोफिशियन्सी एक्झामिनेशन्स. बाय क्रॅकिंग दिस एक्झामिनेशन you will get the admission in abroad universities. Okay, based on the score of this examination or this entrance. Okay, next is what post graduation in Master of Business Administration, MBA. Okay, so MBA साठी एक्झाम असते तर कोणती, तर MBA साठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळवायचं असेल तर त्यासाठी एक्झाम असते CAT. ओके, दिस इज अ व्हेरी प्रेस्टिजियस अँड टफ एक्झामिनेशन. दॅट इज वॉट CAT. ओके, सो CATच्या स्कोअरवरती आपल्याला MBA साठी ॲडमिशन मिळतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये. ओके, अँड इन केस ऑफ महाराष्ट्र, जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आपल्या इथं महाराष्ट्र CET असते जी MBA साठी असते. ती जर क्वालिफाय झाला तर चांगले मार्क्स मिळाले तर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जातं. ओके, नाव नेक्स्ट इज वॉट गेट. वॉट इज द यूज ऑफ गेट? गेट, there are 2 uses of GATE. First is what to got admission in IITs, and next is what to secure a job in
public sector undertaking companies, that is PSUs. Okay, this is categorized into two parts, that is what Navratna companies will be there and Maharatna or Mini Ratna companies will be there. Okay, this is a very prestigious job. These companies are government of India undertaking companies, and by earlier case the companies, this Navratna and Mini Ratna companies or Maharatna companies having his own entrance examination. Nowadays they are सिलेक्टिंग बेस्ड ऑन द गेट स्कोर. ओके, आता गेटचा स्कोर असा तर किती लागतो, जवळपास 100पैकी 80पेक्षा जास्त जर स्कोर असेल तर तुम्हाला डायरेक्टली रिक्रुटमेंट होते ह्या कंपनीच्यामध्ये. नेक्स्ट तुम्ही DRDO इस्रोसाठी सुद्धा अप्लाय करू शकता बेस्ड ऑन द गेट स्कोर. ओके, जर 80च्या वर मार्क्स असतील तर डायरेक्टली तुमची रिक्रुटमेंट होते ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर फॉर दी 1 year प्रोबेशन पिरियड. आफ्टरवर्ड्स यू विल डायरेक्टली appointed as an assistant manager in these companies. Okay, so आणि डायरेक्टली यांचं पॅकेज असतं जवळपास 10 lakh per annum. दिस इज अ मिनिमम पॅकेज फॉर दिस पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीज. ओके, द कंपनीज इज नथिंग बट वॉट BPCL इज देअर, IOCL इज देअर, नेक्स्ट इज वॉट ISRO, DRDO इज देअर, BEL इज देअर, भारत हेवी इलेक्ट्रिसिटी लिमिटेड, NTPC, NHPC. These companies are the ONGC, Oil and Natural Gas Corporation Limited. These are the public sector undertaking companies. Okay, so next is what government job. Join as a job as a engineer in a public sector undertaking companies. That is already I told you that this is a criteria here to join a public sector companies. The criteria is that we have to achieve the more marks in GATE examination. Next is what CDS 1 and CDS 2. Okay, so after 12th science, in 12th science there is one examination, NDNA, National Defense Academy and Naval Academy, that is NDNA exam will be there. आणि ह्या एक्झाममध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असते भरपूर मुलं ह्या एक्झामला बसतात पण भरपूर जण सिलेक्ट होत नाहीत, पात्र होत नाहीत. ह्याचं कारण हे आहे की त्यासाठी लागणारं मटेरियल आपल्याकडे खूप कमी आहे किंवा त्याचा अवेअरनेस आपल्याकडे नाही आहे. तर तो अवेअरनेस आपल्याकडं त्या लेवलला 12वीच्या लेवलला नसतो. त्यामुळे भरपूर जणांची इच्छा असते की मला इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, इंडियन एअरफोर्समध्ये जायचं आहे, इंडियन नेव्हीमध्ये जायचं आहे. त्यासाठी 12वीनंतर एक्झाम असते NDNA, पण तो आपला चान्स इथं मिस होतो. त्यानंतर आपल्याला परत जायचं असेल तर दुसरा ऑप्शन आपल्याला काय की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण CDS 1 कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस फर्स्ट अँड कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस सेकंड, हे वर्षातून 2 वेळा होते, फर्स्ट अँड सेकंड, ह्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. ओके, दिस इज वॉट इंजिनिअरिंग झाल्यानंतर. आणि ह्यासाठी काय असणार आहे, आपण डायरेक्टली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी जॉईन होऊ शकतो एक्झाम क्रॅक झाल्यानंतर. ओके, नेक्स्ट इज वॉट UPSC इंडियन सर्व्हिस एक्झामिनेशन. अर्लियर इट इज वॉट इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस IES. ओके, नाउडेज इट इज वॉट Engineering Services Examination, ESC, it is named as ESC. Okay, this is conducted by UPSC कंडक्ट करतं. पूर्वी याचं नाव इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असं होतं, आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम असं नाव झालेलं आहे, नामकरण केलेलं आहे. यासाठी सिलेबस नेमका असतो तरी काय, सिलेबस म्हणजे काय, 4 वर्षे इंजिनिअरिंगमध्ये जो काय आपण करतो तो सिलेबस असतो. ह्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असे 2 पेपर्स असतात. ओके, ते पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू नंतर डायरेक्टली आपल्याला इथं जॉब मिळतो. हा जॉब असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंट चा जॉब असतो आणि व्हेरी प्रेस्टिजियस जॉब इज दॅर. ओके, नाउ नेक्स्ट इज वॉट UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. वी नो दॅट द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, this is a steel frame will be there. Okay, so this is a very prestigious job. That is what we know that there is a total 19 posts that is categorized into IAS, IPS, IFS, that is Indian Administrative Services, Indian Police Services, Indian Forest Services. Okay, ह्या 3 पोस्ट आहेत, ह्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या आहेत. याला कॉन्स्टिट्यूशनच्या पोस्ट आपण ज्या म्हणतो. परत सब कॅटेगराइज्ड इंटू इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे अँड ट्रॅफिक सर्व्हिसेस, इंडियन अकाउंट अँड स्टॅट सर्व्हिसेस. ओके, अशा टोटल 19 पोस्ट आहेत. या 19 अगेन इंडियन सेल्स अँड टॅक्स सर्व्हिसेस, अशा टोटल या 19 पोस्ट आहेत. ह्या आपण एकदम म्हणतो की एकदम प्रेस्टिजियस आणि सगळ्यात बेस्ट जॉब जर म्हणायचं झालं तर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ओके, आता इंजिनिअरिंग केल्यानंतर इकडे का जायचं, तर इंजिनिअरिंग नंतर काय असतं तर सध्या जर बघायला गेलं तर ॲप्लिकेशन करणारी मुलं, दॅट मीन्स ॲप्लिकंट्स अँड सक्सेस रेशो इज व्हेरी ह्यूज इन केस ऑफ द इंजिनिअरिंग. ओके, तर इंजिनिअरिंगचे अप्लाय केलेल्या मुलांचा आता सक्सेस रेशो ह्या एक्झामिनेशनमध्ये खूप जास्त आहे कम्पेअर टू अदर ब्रांचेस. ओके, तर असं का, कारण की इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या
यशाच्या करिअरमध्ये आपल्याला एक हार्डवर्क करण्याची तयारी असते आपल्याकडं, नंतर एक डिसिप्लिन आपल्याकडे मेंटेन झालेला असतो आणि त्यामुळं काय असतो एक स्टडी पॅटर्न आपल्याला माहीत असतो. त्यामुळं आपण ही गोष्ट लवकर कमी वेळात योग्य पद्धतीनं आपण काय करू शकतो अचीव करू शकतो. त्यामुळे आता सध्या जर बघा गेलं तर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेटचे सक्सेस रेशो सगळ्यात बेस्ट आहे. नेक्स्ट इज व्हॉट स्टाफ सिलेक्शन कमिशन. नाव स्टाफ सिलेक्शन कमिशननुसार सुद्धा आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाऊ शकतो. तर गव्हर्नमेंट जॉबच का, आता मोस्ट ऑफ द वे इंजिनिअरिंग स्टुडंट्स जे आहेत ते आता बऱ्यापैकी गव्हर्नमेंट एक्झामिनेशनची तयारी करतात आणि करण्यामागचं कारण हे असं आहे की एक स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी एक बेस्ट मिळते, त्यासाठी सर्वजण प्रेफर करतात. नेक्स्ट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, प्रत्येक स्टेट एव्हरी स्टेटची स्वतःची त्यांची स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असते. ओके, ह्यातून 2 प्रकारचे पोस्ट आपण अचीव करू शकतो. एक म्हणजे अभियांत्रिकी सर्व्हिसेस आणि दुसरी असते ती पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, फॉर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस कमिशन विल बी देअर अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन विल बी देअर. ओके, अशा पद्धतीनं आपण इकडे सुद्धा जाऊ शकतो. नेक्स्ट इज व्हॉट ऑफिसर्स इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नॅशनलाइज बँक. वी कॅन वर्क ॲज अ ऑफिसर्स इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नॅशनलाइज बँक्स, दॅट ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर. अगेन another one post will be there, that is what specialist officer post will be there in nationalized bank and RBI. In this post there are computer science engineer and electronics engineer recruited as a specialist officer in these 2 banks. Okay, these are the government jobs. Thank you for watching this video.